मंडळींनो नमस्कार. आम्ही आज आलेला आहे मासू गावातल्या नाचरेवाडीत. आपल्या चिंद्रळे गावाच्या बाजूलाच मासू गाव आहे तिथं. आणि इथं बघा तुम्हाला एक विहीर दाखवतो. ह्या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे का ही जी विहीर आहे ती संपूर्ण कातळात आहे. म्हणजे साधारणपणे आपण जेव्हा विहीर खोदायला सुरुवात करतो तेव्हा ती मातीच्या भागात पाणी बघून खोदतो आणि मग खाली कातळ वगैरे लागला तर परंतु ह्या विहिरीचं बांधकाम म्हणजे खोदकामच कातळामध्ये सुरू केलेलं आहे. आणि अगदी वरतीच नाही तर अगदी खालपर्यंत कातळच दिसतोय तुम्हाला. आता मी वाकून बघितलं ना तर या विहिरीची खोली एवढी आहे की मला पाणी पण दिसत नाही खाली. आणि जेवढा मला नजर पोचते तिथपर्यंत कातळच दिसतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही विहीर जेव्हा कधी ह्याची कोणाची खाजगी असेल किंवा ह्या वाडीची जर सार्वजनिक असेल तर ही जेव्हा विहीर खोदायचा विचार कोणाच्या मनात आला असेल तर खरोखरच सलाम आहे त्यांना. कारण त्यांनी कातळामध्ये विहीर खोदायचा विचार करून ते पूर्ण करून दाखवलेला आहे. कारण इथं हा जो मासू गावातला एरिया आहे तर बराचसा कातळ एरिया आहे. अगदी आम्ही आता इथं आपल्या मासू स्टॉपजवळ आहोत. नाचरेवाडीतला जो आमचा एस टीचा स्टॉप आहे. आम्ही आपल्या चिंद्रळे आमच्या वाडीत एस टी यायच्या आधी इथे यायचं स्टॉपला. तर इथं त्या स्टॉपच्या बाजूलाच ही विहीर आहे. एवढी छान सुंदर आहे. साधारण आपल्याला जेव्हा मातीत आपण खोदतो त्याच्यानंतर चिरेबंदी बांधकाम करतो खालपासून वरपर्यंत. परंतु ह्या विहिरीला निसर्गताच चिरेबंदी बांधकाम आलेलं आहे. कारण पूर्ण कातळात खोदलेली आहे बघा. मस्त विहीर आहे. पाणी आता किती आहे खाली ते मला काय माहिती नाही. कारण ह्याच्यावर काय ती कपी वगैरे लावलेली दिसत नाही. पण सुंदर आहे छान. बाबा पाणी आहे विहिरीला? आहे अच्छा काकांना विचारलंय पाणी आहे विहिरीला. मस्त मस्त आहे छान आहे भारी आहे. होय काय पूर्ण कातलाच आहे. होय 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 भारी आहे. हां बघ इकडं विहिरीच्या बाजूला हा एक माझ्या मित्राचं घर आहे स्वप्नीलचा. आणि तिकडे एक वरती घर आहे. ओके चला धन्यवाद.